हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर दिवाळी आता जवळच आली आहे आणि सगळ्यांची खरेदी तर चालूच असेल ना. तर खरेदी आहे, पण फराळ बनवायचा आहे. तर आता मी चालले दादरला आणि आणि दिवाळीचा खूप मोठा सण असतो, आनंदाचा असतो आणि सगळ्यांच्या आवडीचा असतो. तर दिवाळी आली आहे तर आपली खरेदी तर झालीच पाहिजे ना. आणि सगळ्यांची खरेदी झाली असेल किंवा कोण आत्ता खरेदी करत असेल तर सगळी काही धावपळ चालूच असते ना. खूप छान वाटतं आणि जसे आपले सण येतात ना तर तसा उत्साहसुद्धा असतो, आनंद असतो. लवकरच त्यामुळे ना नाश्ता केला आणि आम्ही निघालो. तर इथून आम्ही ना डायरेक्ट माटुंगालाच उतरलो. दादरला आम्ही हिंदमातेला जाण्याच्या आधीच माटुंगाला उतरलो आणि माटुंगाला थोडंफार बघितलं तर तिथे आवडलं नाही. एक साडी फक्त आवडली होती जी की आर्याला फेअरवेअरमध्ये घालावी लागते, त्याच्यासाठी मग आम्ही बघत होतो. तर मग तिथून थोडा वेळ फिरलो आणि नंतर हिंदमाताला आलो. हिंदमाताला बघा साड्याच बघत होतो. तर म्हटलं बघू आता आर्याला पसंत पडली आहे तर घेऊया किंवा तिला तर ड्रेसच घेतो दिवाळीला. आणि मी म्हटलं मला जर आवडली तर मी साडी घेईल. त्याने म्हणून बघत होतो तर साड्यांची प्राईस बघा. तर आम्ही साड्या बघत होतो ना त्याची प्राईस 1990 मी तुम्हाला दाखवलीच, पण हजाराच्या वरती साड्या होत्या, पण 3000 5000 अशा स्टॅच्यूला लावलेल्या होत्या जे की आवडल्या, पण त्याचा कलर चांगला नव्हता. तर कुठे आर्याला पसंतच पडत नव्हते. भरपूर अशी दुकानं आम्ही बघितली आणि तिला एकीनं साडीसुद्धा दाखवली, घालून दाखवली. खूप सुंदर साडी तिला आवडली होती, पण त्याची प्राईस भरपूर सांगत होते. साड्या पसंत पडत होत्या, पण आम्ही म्हटलं चला पुढच्या दुकानात जाऊया. अशी करत खूप दुकानं बघितली. त्याच्यानंतर आम्ही एका दुकानात आलो. तिथे भरपूर छान असं मोठा सेल लागला होता. सेल होता, पण तिथे 500पासून 1000 2000 अशा जर पाहिजे त्या प्राईजमध्ये साड्या होत्या आणि छान छान साड्या होत्या. तिथेसुद्धा साड्या पसंत पडल्या, काही साड्या आवडल्या आणि घेतल्यासुद्धा. तिथून नंतर आम्ही आर्यासाठी ड्रेस बघितला. तिथून पुढे आले तर बघा रेडीमेड ब्लाऊज किती आहेत ना. वेगवेगळ्या प्रकारचे 300 350चे ब्लाऊज होते. हे खूप छान छान कलरफुल होते. पाहिजे तेवढ्या साडीवरचे इथे ब्लाऊज होते. दिवसभर आम्ही खूप फिरलो आणि त्याच्यानंतर आम्हाला वडापावची गाडी दिसली आणि वडापाव दिसलं म्हटल्यावर वडापाव खाल्लाच पाहिजे आणि ते सुद्धा मुंबईचा. तर खूप मस्त असं एन्जॉय करत वडापाव खाल्ला आणि तिथून पुढे आलो आणि ज्यूस पिलो. थंड असं मस्त वाटत होतं आणि तिथून पुढे आम्ही अजून फिरत म्हणजे किती फिरावं असं वाटत होतं. तितकाच कंटाळासुद्धा आला होता. त्याच्यानंतर आम्ही सफरचंदचा ज्यूस पिले. सारखीच तहान लागत होते, मध्ये मध्ये थंडसारखं पीत होते तरीसुद्धा तहान काही भागत नव्हती. फुल मार्केटमध्ये आम्ही आलो. तिथून फुलं घेतली, हार घेतला आणि ही फुलं मला खूप आवडतात, त्यासाठी आम्ही तिथे घेतलो. भरपूर अशी खरेदी केली आणि घरी आलो.